हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अर्जुन ब्लॉग्स. आणि तुम्ही फायनली बघितलं असेल कारण की कालच्या ब्लॉगमध्ये की मी तुम्हाला हॉटेल दाखवलं होतं आणि बोललो होतं इथे थांबणार आहे इथे. आणि आलो, फ्रेश बीच झालो आणि नंतर झोपून घेतलं. जेवायला पण गेलो होतो, ते झालं. नाश्ता विष्टा केला आणि नाश्ता पण होता खाली. मग आंघोळ बिंघोळ केली. आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी आणि आता गाडी खाली करायला जायचं आहे ताज हॉटेलला. ताज हॉटेल इथे बाजूलाच आहे, एक किलोमीटर असेल काहीतरी. आणि हा रूम होता, असा रूम आहे. पसारा झाला जरा इथे. आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता, हे उघडत नाही, पॅक आहे. आणि बाहेरचा व्ह्यू असं, काच पण खराबच आहे जरा. आणि इथे पण हॉटेल आहे, खूप मोठं हॉटेल आहे. आजूबाजूला भरपूर हॉटेल आहे इथे आणि डोंगराच्या या साईडलाच आहे. आणि खूप म्हणजे मस्त थंड हवा आहे, एकदम थंड हवा. आणि खूप भारी वाटतं आहे, खूप मस्त रिलॅक्स वाटतं आहे, शांतता आहे एकदम. खूप भारी वाटतं आहे, मजा येते एकदम मजा. तर आता बघूया पुढे खाली करायला जायचं आहे, तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय. आणि रूम बघितलंच असेल तुम्ही, हॉटेल पण दाखवतो. खूप भारी आहे. प्राईस बीज मला नाही माहिती, बुकिंग त्यांनीच केलं आहे, आपल्याला एवढं त्याबद्दल माहीत नाही. तर बघूया, कळालं तर मी तुम्हाला सांगेल किती प्राईज आहे काय आहे हॉटेलची रूमची. इथे 3 दिवस आहे. 10 तारखेला दुपारी निघू आम्ही बहुतेक. आता 8 तारीख आहे. तर ब्लॉग थोडे लेटच आहे. प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. फायनली मी खाली आलो आणि तुम्हाला दाखवण्यासाठीच आणलं आहे खाली. आणि समोरचा व्ह्यू भारी आहे, गार्डन आहे थोडा टाईप, तर तुम्हाला दाखवतो. हे असं आहे, ह्या असे रूम्स आहे इकडे सगळीकडे. आणि छोटं गार्डन टाईप आहे. आणि इथे झोपा पण आहे, झोका फिरवायला. आणि इथे थोडा वेळ बसूया. खूप मस्त वाटतं आहे आणि थोडं थंड वातावरण आहे आणि खूप शांतता आहे. तुम्ही आवाज बघू शकता, फक्त माझा आवाज येत असेल तुम्हाला. आणि कॅमेरा पण भरपूर लांब आहे, खूप भारी वाटतं. आवडलं असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आता ते बोलले की फोन करतात म्हणून, फोन केल्यावर मग जायचं आहे आपल्याला. तर इथे टाईमपास चालू आहे, असं थोडा वेळ बसतो, आराम करतो जरा. आणि आपल्या गाड्या खाली पार्किंग आहे, इथे पार्किंग लावलं आहे. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, काय भारी व्ह्यू आहे आजूबाजूला. हे हॉटेल आहे इथे आणि तिथे पण रूम आहे तिकडे. ते बघा, अजून झूम करू, हे बघा इथे पण रूम आहे. काय भारी आहे यार, एक नंबर, खूप भारी आहे. आणि तिकडे वरती बघा, तर डोंगरावर पण एक महल सारखं आहे, एक नंबर दिसत आहे ते. तर अजून पण काय त्यांचा फोन नाही आला आहे, मग गाडी तर पार्किंग केली आहे. बघूया आता नंतर पुढे जायचं आहे, थांबायचं आहे की नाही. आता 12 वाजून गेले, तर ते फोन करतील मग तेव्हा त्यानंतर निघायचं आहे. कारण तिकडे पण भरपूर बसड आहे, सगळ्या गाड्या आल्या, त्यामुळे आता एक खाली होणार. मग माझी वेळ येईल तेव्हा मी जाईल. आता तर काय अजून आहे नाही, तर आता खाली जाऊया, थोडं फिरूया, घरी बसून पण माहिती झालं. मी गाडी चालू केली आणि कूलन कमी झालं होतं, कूलन पण टाकलं. मी चाललो नाही आहे, तिकडून माणसं आणले, सगळे माणसं आले, सर्व्हिसवाले, कॅटरिंगवाले, परत लोडिंग अनलोडिंगसाठी माणसं 100-180 50-60 जण आले. बसच केली होती, तर ते आतमध्ये गेले. आणि मी आता चाललो आहे त्यांच्यासाठी खायला प्यायला. तो बोलला राहुल की खायला आणि त्यांना भूक लागली आहे. तर मग तिकडेच काल गेलो होतो, तिकडेच जाऊया खायला आणायला त्यांच्यासाठी. भेटेल ते वडापाव बिडापाव काय असेल ते. नाश्ता नाही केला त्यांनी, वाटतं भूक लागली आहे त्यांना, तर ते आणायला जाऊया. बघूया आता कुठे काय भेटतं आहे.
गाडी चालू केली आहे. आता मग निघूया सरळ इकडून सरळ निघूया आता. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती. गाडी अजून भरलेलीच आहे, खाली नाही गेले. त्यांना ते जेवायचं म्हणून आता परत जावं लागेल, कारण इथून भरपूर लांब आहे, जवळ नाही आहे. इथे जरा गाडी बघावं लागते, कारण हा नेमकी टर्न आहे हा, आणि दिसत नाही मग. बस फक्त कूलन चेक करावं लागतं, ते जरा कमी होतं थोडं. बाकी काहीच नाही. ते कूलन चेक करत राहिलं, पाणी टाकत राहिलं ना, काय नाही होत. ही डोंगरावरच आहे असं बोलू शकतो आपण. रात्री आला असं तुम्हाला काही समजलं नाही रोड कसा आहे काय. आता बघा तुम्ही रोड. रात्री मी व्हिडिओ पण बनवली नव्हती, आता रोड बघा कसा आहे. रात्री याच रोडने आलो होतो आम्ही. बघा हे कसं आहे, मधोमध रस्ता काढलाय. मंदिर आहे ते, मंदिर तोडलं नाही, म्हणजे मंदिर साईडला नाही केलं, त्याच्या बाजूने रस्ता काढला. पाठीमागे होतं वडापाव बहुतेक. आपण आता चेक करूया, युटर्न मारूया. पटापट युटर्न मारायचा असा. त्याच्याकडे वडापाव हाय वाटतं. बघूया, त्यांना चेक करूया आणि काय बोलतंय ते आहे की नाही. थांबा मी बघून आलो. नाही आहे त्याच्याकडे. तो बोलला तिकडे सर्कलला जावं लागेल आणि तिकडेच आपल्याला गाडी नाही आहे. पटकन न्यूटन मारूया आणि याच्यामध्ये आरामात फिरेल गाडी. ही अशी सिटी चालू होते. रात्री कोणच नव्हतं आणि गाई म्हशी हे सगळे असेच राऊंड मारत असतात. हे बघा आता ही पुढे चालली आहे.
आता हिला हे पण नाही करू शकत. आता बघू इथे कुठे वडापाव भेटतोय का. इथे वडापाव भेटला पाहिजे मला. ही अशी सिटी आहे उदयपूरच्या बाहेरच आहे ही, मेन सिटी नाही आहे. इथे कुठे भेटणार आहे इथे बघतो मी आणि मग तुम्हाला दाखवतो कुठे वडापाव काय. घेतलं समोसे पार्सल घेतला आणि इथे पाव बिव नसतात म्हणून खाली फक्त समोसा घेतलाय. हे बघा इथे ठेवलाय आणि या हॉटेलमधून घेतलाय. हे दिसतंय ना तिकडे समोसा बनवतात आहे आणि मस्त आहे समोसा. मी एक टेस्ट केला, भारी आहे. आणि याच्या आतमध्ये ठेवले 100 समोसे घेतले आहे. तिकडे 50-80 जण आहे. आता जेवण पण लागेलच तर आता बघूया त्यांना होऊन जाईल एवढ्यात काय नाही. आता बोलवलंय पटकन आणि मग हे खायला त्यांना द्यायचं आणि मग नंतर परत लगेच खाली करायला जायचं वाटतं. तर आता बघूया पुढे ताज हॉटेलला जायचं आहे. तिकडे जाऊन मजा येणार आहे. आणि ते बघू शकता किती भारी आहे, भरपूर मस्त आहे यार. इकडे खूप बघण्यासारखं आहे. तुम्हाला पण दाखवेल मी अजून पुढे अजून आहे इकडे 2-3 दिवस. आपण 10 तारखेपर्यंत आहे इथे, नंतर 10 तारखेला निघणार आहे. आणि फक्त आपण जाऊया इकडे तिकडे आजूबाजूला कुठेतरी फिरायला. तुम्हाला सगळं दाखवतो मी चान्स भेटला तर. कारण इथे भरपूर लांब आहे, जवळपास काहीच नाही. फायनली माझ्यासाठी आयडी बनवला आहे आणि म्हणजे सगळ्यांसाठीच आयडी आहे. आतमध्ये जाण्यासाठी आयडीच लागतो. आणि आता गाडी चालू केली आहे आणि ही आपली आयशर पुढे चालली आहे. आपण पण आता निघूया. ते पण सगळे येणार आहे, तिकडे उभे आहे सगळे. गाडी चाललो आहे आता. जाताना मजा येणार आहे, सगळे एकत्रच जाणार आहे आम्ही. 4 गाड्या असणार आपल्याबरोबर, फुल धमाल येणार आहे. आपण आता या साईडने आलो होतो, आपल्याला आता या साईडने जायचं आहे. आणि माझं तर गाडीत भरलेलीच आहे सेम. इथून सरळ आता आपली गाडी समोर चालली आणि समोरचा व्ह्यू बघा काय भारी आहे. इथे मजबूत पाणी भरत असेल मला ते वाटतंय. आणि इथून खाली अरे बापरे कुठे रिक्षा बाईक चालली आहे. पूर्ण हा चढण मोठंच आहे आणि बाजूचा व्ह्यू भारी आहे एक नंबर. याला डोक्यातलं घालायला पाहिजे होतं शे यार. ते जाताना घालतो म्हणजे तुम्हाला कळेल. अरे आपली आयशर पण पुढेच थांबली आहे, तिकडेच आहे 407. ही पण आयशर, ते पण आयशर. मी तिला 407 बोलतो कारण दोन्ही आयशरच आहे. तर ते कळत नाही मोठी आयशर की छोटी आयशर. तर ही मोठी आयशर आणि ती छोटी आयशर. आपल्या गाड्या बघू शकता किती आल्या. ते गाडी लावल्या साईडला आणि समोरचा व्ह्यू बघू शकता काय भारी आहे, एक नंबर. आणि मी यांचे सगळ्यांचे फोटो काढले आहे, तुम्हाला दाखवेल. ते एक नंबर आले फोटो, भारी. हे सगळे गँग यांचेच फोटो काढले. आणि चालतं पाणी आहे, एक नंबर आहे, एक नंबर. फायनली गाडीमध्ये आलो आणि जेवण पण आणलं आहे त्यांनी. जेवण आम्हाला इकडेच भेटलं. आणि जेवणमध्ये हे आहे राईस आहे, सॅलड आहे, गुलाबजाम आहे, परत ही पनीरची भाजी कोणती तरी, ही शेवभाजी वाटतं, डाळ आहे, रायता आहे आणि याच्यात चपात्या आहे. हा मस्तपैकी खाऊया आणि मग नंतर बाहेर व्ह्यू बघितलं असेल किती भारी आहे ते. पाणीचं झरणं चालू आहे आणि चालतं पाणी आहे मस्त. आणि सगळ्यांनी फोटो बिटो आणि अँटिक जरा व्हिडिओ काढला आणि खूप धमाल मस्ती केली. मजा येते असं कामात, धमाल मस्ती असेल ना तर मजा येते भरपूर. तर आता खाऊया आणि मग गाडी परत खाली करायला जायचं आहे. ते एक आयशर गेली आहे आतमध्ये खाली करायला.
मग ती खाली झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहे खाली करायला. त्यामुळे आता पटकन जेवून घेऊया आपण. खाली करून आलो, पाठी पूर्ण खाली आहे गाडी आणि आतमध्ये खाली गेले. व्हिडिओ करू शकत नाही कारण व्हिडिओ अलाउड नाही, म्हणून मग काय बनवलं नाही. जेवल्यानंतर मग टाईमपास केला थोडा आणि खाली करून मग आलो बाहेर. आता रूमवर चाललो आहे. थोड्या वेळ आराम करूया घरी रूमवरच. आता काही काम नाही इकडे आपलं, म्हणूनच गाडी तिकडेच लावणार आहे. आणि आता 3:44 झाले. तर आता बघूया पुढे आता कधी परत भेटणार आहे काय. संध्याकाळी फिरूया इकडे थंडीमध्ये मस्त आहे की. आता घरी जाऊन आराम करूया. फायनली तिन्ही गाड्या लावल्या आणि तिन्ही गाड्या ते पण राजस्थानला एकत्र. काय भारी वाटतं आहे एक साथ तिन्ही पण. आणि आता रूमवर जाऊया आणि मग आराम करूया आणि बघूया काय प्लॅन आहे तो. आणि अशीच लिफ्ट आहे 3 नंबर. आणि आराम करतोय की काय करणार आहे आता. आराम तर माझ्या ह्याच्यात नाही तर काहीतरी बोलत आहे. थँक्यू. आता गाणं चालू होईल. आता बघूया व्हिडिओ एडिटिंग आणि ते सगळं करूया. आता काय आराम आहेच नाही, सगळं व्हिडिओ एडिट करायचा आहे. एडिट करायचं आहे. तर बघूया आता पूर्ण व्हिडिओ एडिट करूया. तेवढं तर करत जाऊया. जेव्हा ते येईल तेव्हा तो टाकून द्यायचं. खाली आलो होतो आणि जरा फ्रेश झालेलो आणि नंतर मग तिकडे पण गेलो होतो परत ताजला आणि जेवण पण आणलं, जेवलो पण आणि खाली असंच राऊंड मारायला आलो होतो. खूप भारी आहे आणि पाणी जरा बोललो होतो पाणी द्यायला म्हणून. फायनली रूममध्ये आलो आहे. आता झोपायचं सगळं. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या बघूया काय काय घडणार आहे. तर ब्लॉगमध्ये बघा तुम्ही, एन्जॉय करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या सर्व परिवारांची काळजी घ्या. बाय.